एच पीच्या ह्या लेक्चरमध्ये आपण वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग कन्सेप्ट बघणार आहे, ज्याला म्हटलं जातं वॉल टायमिंग डायग्राम. आणि तुम्हाला ऐकून थोडंसं चांगलं पण वाटेल की तुम्ही लास्ट सेकंड लास्ट सेमिस्टरला ॲक्च्युली थर्ड सेमिस्टरला जे टॉर्म शिकले होते ते टॉर्ममध्ये आपण कॅम अँड फॉलोअर एक चॅप्टर शिकलो आहे पूर्ण, है ना. आणि त्या चॅप्टरमध्ये भरपूर प्रकारचे कॅम्प्स अँड ड्रॉ केले होते तुम्ही कॅम फॉलोअरचे प्रोफाईल. तर तुमचे इंजिनचे जे वॉल राहतात ना, इनलेट वॉल आणि एक्झॉस्ट वॉल, त्यांची टायमिंग जी आहे ती त्या कॅम फॉलोअरवर बेस्ड राहते. त्यांना ओपन आणि क्लोज करण्याचं काम कोण करतं? मग कॅम फॉलोअर करतात. ठीक आहे. थोडंसं मजेदार कन्सेप्ट आहे. तुम्ही जसं जसं इंजिनबद्दल, मेकॅनिकल ब्रांचबद्दल जसं जसं तुम्ही जास्त शिकत जाल तसं तुम्हाला मजा येत जाईल. लिंक्स सापडतील, कोणता पार्ट एक्झॅक्टली कुठं वापरला जातो. तर आपण वॉल टायमिंग डायग्राम बघूया. सगळ्यात पहिले आपल्याला इंजिन कसं काम करतं हे आपल्याला माहिती की आपण, आणि हे बेसिक आपण कोणासाठी बघतो, दिस वन इज फॉर द 4 स्ट्रोक SICR इंजिन. स्पार्क इग्निशन, कॉम्प्रेशन इग्निशन, पेट्रोल किंवा डिझेल दोघं इंजिनला सेम प्रोफाईल राहतं. आणि हे 4 स्ट्रोकसाठी बघतोय आपण. ठीक. 2 स्ट्रोकची पोर्ट डायग्राम मी ड्रॉ करून देईन तुम्हाला बघा एकदम सुरुवातीला. तर बघा आता ती पोर्ट डायग्राम, ती पोर्ट 2 स्ट्रोकची जी पोर्ट डायग्राम ड्रॉ केली आपण, पोर्ट टायमिंग डायग्राम, ती पण तुम्हाला याच्यावरून समजून जाईल. मी पहिले समजून सांगतो थेरॉटिकल डायग्राम कशी राहू शकतो. थेरॉटिकल वॉल टायमिंग डायग्राम, थेरॉटिकली कन्सेप्ट काय? पहिले सक्शन होतं, त्याच्यानंतर कॉम्प्रेशन होतं, त्याच्यानंतर पॉवर स्ट्रोक होतो आणि लास्टला एक्झॉस्ट. दिस इज द प्रोसिजर. हे आपल्याला माहिती आहे की दीज आर द 4 स्ट्रोक विच आर हॅपन टू परफॉर्म अ कम्प्लीट सायकल, है ना. SI किंवा CI 4 स्ट्रोक इंजिनमध्ये ही सायकल कंप्लीट करण्यासाठी हे पूर्ण 4 स्ट्रोक होत राहतात. ठीक आहे. मग पिस्टनची मुवमेंट कुठून कुठे होते? सक्शनमध्ये पिस्टन कुठे राहतो? TDC कडून BDC कडे येतो, परत इथून BDC कडून TDC कडे जातो, TDC कडून अगेन BDC कडे येणार आहे, आणि अगेन BDC कडून TDC कडे. ठीक आहे. ही प्रोसेस आहे. अगेन वापस TDC TDC हे सुरू होत जातं. हे सगळ्यांना माहिती, आपण वर्किंग शिकलेलो आहे ना. जर मी वॉल टायमिंग डायग्राम ड्रॉ करायचं म्हटलं तर मी पहिले 2 ॲक्सिस ड्रॉ करून घेतले किंवा एक सिंगल जरी ड्रॉ केला तरी चालतं. समजा हा पॉईंट जो तुमचा काय, ही जी लाईन ही कशाची आहे? टॉप डेड सेंटरची. आणि ही लाईन जी आहे ती कसली? समजा बॉटम डेड सेंटरची. ठीक. टॉप डेड सेंटर आणि बॉटम डेड सेंटर. सक्शन स्ट्रोक जो होतो तो आपल्याला माहिती आहे. सक्शन स्ट्रोक आपल्याला जर कन्सेप्ट माहिती आहे, सक्शन स्ट्रोक कधी सुरू होतो? ज्यावेळेस पिस्टन कुठे असतो? टॉप डेड सेंटरला. जसं जसं पिस्टन खाली येत राहतो सिलेंडरमध्ये सक्शन क्रिएट होतं, इनलेट वॉल ओपन होतं, फ्रेश चार्ज एंटर करतो. वी नो दॅट, है ना. तर ॲक्च्युली थेरीनुसार काय म्हणणं आहे की जो सक्शन स्ट्रोक आहे तो तुमचा TDC वर सुरू झाला पाहिजे आणि BDC वर येऊन संपून गेला पाहिजे. असंच आहे ना. सक्शन स्ट्रोक जो आहे तो तुमचा TDC पासून सुरू झाला पाहिजे आणि BDC वर येऊन काय झालं पाहिजे? तो संपला पाहिजे. आणि इथं या ठिकाणी काय होईल? मग इनलेट वॉल जो आहे तुमचा ओपन होईल आणि या ठिकाणी इनलेट वॉल जो आहे तो तुमचा क्लोज होऊन जाईल. क्लिअर आहे कन्सेप्ट? मग इथून याच्यानंतर पुढे स्टार्ट होतो तुमचा कॉम्प्रेशन स्ट्रोक. ठीक आहे. आपण दुसऱ्या मार्करला दाखवूया कॉम्प्रेशन. तर यापुढे जर तुमचा कॉम्प्रेशन स्ट्रोक स्टार्ट होतोय, तुम्हाला काय माहिती मग कॉम्प्रेशन स्ट्रोक बद्दल? कॉम्प्रेशन स्ट्रोकमध्ये परत पिस्टन जो आहे तो BDC पासून निघतो, एअरला कॉम्प्रेस करतो आणि कुठपर्यंत जातो? कुठपर्यंत होतो कॉम्प्रेशन स्ट्रोक? TDC पर्यंत. ज्यावेळेस पिस्टन टॉप डेड सेंटरला पोहोचत असतो त्याच वेळेस स्पार्क इग्नाइट होतोय, तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे ना. असंच शिकलेत ना तुम्ही. इथं काय होणार आहे? इनलेट वॉल क्लोज झाला, मग इनलेट वॉल एक्झॉस्ट वॉल दोन्ही क्लोज राहतील, कॉम्प्रेशन स्ट्रोक होईल आणि या कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या इथे ज्यावेळेस TDC ला पिस्टन पोहोचतो, इथं काय होऊन जातं? स्पार्क इग्नाइट होतो. कोणासाठी? स्पार्क इग्निशन वाल्यांमध्ये. आणि जर मी म्हटलं कॉम्प्रेशन इग्निशन वाले, तर इथं काय होणार आहे? फ्यूल इंजेक्ट होईल. कोणत्या इंजिनसाठी? फ्यूल इंजेक्ट कोणत्या इंजिनसाठी होईल? CI इंजिनसाठी. क्लिअर आहे कन्सेप्ट. ज्यावेळेस पिस्टन जो आहे टॉप डेड सेंटरला पोहोचून जाईल त्यावेळेस एक तर स्पार्क इग्नाइट होतो, स्पार्क इग्निशन इंजिन राहिलं तर, किंवा पेट्रोल डिझेल इंजिन राहिलं, फ्यूल इंजेक्टरवाला इंजिन राहिलं कॉम्प्रेशन इग्निशनचं, तर फ्यूल इंजेक्ट होतं ज्यावेळेस पिस्टन TDC ला पोहोचतो, कारण त्यावेळेस एअरचं प्रेशर टेम्परेचर जास्त राहतं. त्याच्यानंतर पुढचा जो स्ट्रोक राहतो तो राहतो आपला पॉवर स्ट्रोक.
पॉवर स्ट्रोक मध्ये परत पिस्टन जो राहतो तो टॉप डेड सेंटर कडून कुठे येतो, बॉटम डेड सेंटर कडे. ठीक आहे, इथं परत सगळे वॉल क्लोजच राहतात. ठीक, मग या ठिकाणी पिस्टन पोहोचल्यावर इथं कुठे राहतो, बीडीसीला. परत पिस्टनचं मोशन कुठे, कोणत्या साईडला सुरू होणार आहे, परत पिस्टन जो आहे तो बीडीसी कडून जातो परत टीडीसी कडे. आणि ह्या ड्युरेशन मध्ये इथं ज्यावेळेस पिस्टन जो आहे तो बीडीसी ला येऊन जाईल, इथं एक्झॉस्ट वॉल काय होतो, ओपन, जेणेकरून हे एक्झॉस्ट गॅसेस जे तयार झालेले आहेत, एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये काय होतं, एक्झॉस्ट गॅसेस जे ते एक्सेल होतील ना, हे सगळे एक्झॉस्ट गॅसेस आहेत जे सिलेंडरच्या बाहेर, इंजिनच्या बाहेर पडत आहे. आणि या ठिकाणी काय होऊन जाईल, मग एक्झॉस्ट वॉल क्लोज होऊन जाईल. या ठिकाणी काय होईल, एक्झॉस्ट वॉल क्लोज होऊन जाईल. क्लिअर आहे कन्सेप्ट सगळ्यांना. इनलेट वॉल ओपन, इनलेट वॉल क्लोज, त्याच्यानंतर कुठे एक्झॉस्ट वॉल ओपन होणार आहे, कुठे एक्झॉस्ट वॉल क्लोज होणार आहे, हे क्लिअर आहे सगळ्यांना. सो दिस इज द आयडियल प्रोसेस की थेरॉटिकली असं झालं पाहिजे की टीडीसीला एक्झॅक्टली ओपन झालं पाहिजे, इनलेट वॉल फ्यूलमध्ये आलं पाहिजे, बीडीसी पर्यंत होईल त्याचं इनलेट, मग त्यानंतर जो इनलेट वॉल आहे तो क्लोज होऊन जाईल. जसं कॉम्प्रेशन स्टार्ट झालं की एक्झॅक्ट परत पिस्टन ज्यावेळेस टीडीसीला येईल तिथं स्पार्क इग्नाइट होईल किंवा फ्यूल इंजेक्ट होईल आणि त्यानंतर दोन्ही वॉल क्लोज राहतील. परत पूर्ण तुमचा पॉवर स्ट्रोक होईल, पिस्टन टीडीसी कडून बीडीसी कडे येईल. लास्ट बीडीसीला आल्यानंतर परत ज्यावेळेस पिस्टन टीडीसी कडे जायला सुरुवात करेल, एक्झॉस्ट वॉल ओपन होऊन जाईल. एक्झॉस्ट वॉल ओपन झाल्यामुळे एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडतील आणि ज्यावेळेस पिस्टन परत टीडीसीला येऊन गेला तर एक्झॉस्ट वॉल क्लोज होऊन जाईल आणि परत या ठिकाणी इनलेट वॉल काय होणार आहे, ओपन. तर ही सायकल कंटिन्युअसली चालू राहील. हे थेरीचं म्हणणं आहे. प्रॅक्टिकली काय होतं, प्रॅक्टिकली गडबड काहीतरी वेगळीच आहे ना. प्रॅक्टिकली जे होतं आहे ते काहीतरी वेगळं आहे. प्रॅक्टिकल डायग्राम मी या ठिकाणी ड्रॉ करून ठेवलेली आहे. बघा आता या ठिकाणी नावं जरा सगळे ब्लॅक पेनने दिल्यामुळे थोडंसं गडबड होऊन गेली. ब्ल्यू पेन मला नंतर सापडला, तरी मी आता प्रयत्न करेल यामध्ये थोडेफार चेंजेस करायचे. ही कोणती तुमची प्रॅक्टिकल म्हणून घ्या किंवा ॲक्च्युअल वॉल टायमिंग डायग्राम म्हणून. ठीक आहे, ॲक्च्युअल वॉल टायमिंग डायग्राम. यामध्ये होतं काय बघा, परत ॲज इट इज मी परत इथं टीडीसी बीडीसी दोन नावं देऊन दिले. ओके, आपल्याला हे तर माहिती की सक्शन स्ट्रोक सुरू होणारे when the piston is at the TDC, हेच माहिती तुम्हाला. पण नाही, ॲक्च्युली असं नाही होत. जो इनलेट बॉल आहे तो इनलेट बॉल 10 डिग्री पहिलेच ओपन होऊन जातो. परत एकदा ऐका, व्यवस्थित ऐकत चला. काय सांगितलं की जो इनलेट बॉल आहे काय शिकलेत तुम्ही की इनलेट बॉल कुठे ओपन होणार आहे when the piston is at the TDC. पण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल डायग्राम मध्ये असं होत नाही किंवा ॲक्च्युअल इंजिन मध्ये काय होतं की जो इनलेट वॉल आहे तो इनलेट वॉल बघा इथे लिहिलेलं आहे या लाईनवर. इथे ज्यावेळेस पिस्टन टीडीसीला पोहोचण्यासाठी 10 डिग्री बाकी आहे. आता हे जे डिग्री लिहिलेलं आहे या ठिकाणी हे काय, जर तुम्हाला आठवत असेल तर आपण वर्किंग मध्ये हा पण एक पॉईंट लिहिला होता की प्रत्येक एक स्ट्रोक साठी क्रँकचं जे आहे ते 180 डिग्रीने रोटेशन होतं, असं शिकलं होतं ना. मग हे जे अँगल्स दिलेले आहेत ना हे कोणाचे आहेत, दिस आर द अँगल्स ऑफ क्रँक रोटेशन. तो क्रँक जो रोटेट होतोय, क्रँकशाफ्ट जो रोटेट होतोय तो क्रँकशाफ्ट किती अँगल फिरतोय आणि त्याचं किती अँगलवर, क्रँकशाफ्टच्या किती पर्टिक्युलर अँगलवर काय होतंय पिस्टन सोबत किंवा ते इनलेट आणि एक्झॉस्ट वॉल सोबत, ते आपण बेसिकली लिहितो ना, त्यालाच आपण वॉल टायमिंग डायग्राम म्हणतो. तर या ठिकाणी इनलेट वॉल जो ओपन होतोय तो कधी होतोय, ज्यावेळेस पिस्टन हा टीडीसीला पोहोचतोय त्याच्या 10 डिग्री पहिले. पिस्टन परत एकदा ऐका, टीडीसीला पोहोचण्याच्या 10 डिग्री पहिलेच इनलेट वॉल काय होऊन जातो, ओपन होऊन जातो. ठीक, मग इनलेट वॉल ओपन 10 डिग्री पहिले झाला. मग इनलेट वॉल ओपन होता तर ह्या पर्टिक्युलर पॉईंट पासूनच काय होतंय की फ्यूलचं जे ते फ्यूल सिलेंडरच्या आतमध्ये यायला सुरू होऊन जातं. आणि माहिती काय तुम्हाला की इनलेट वॉल जो आहे तो कुठं क्लोज झाला पाहिजे, बीडीसीला. पण तसं पण होत नाही. इनलेट वॉल जो आहे तो तिथं क्लोज जो होता बीडीसीला 60 डिग्री समोर जाऊन क्लोज होतो. बघा काय सांगितलं की इनलेट वॉल 10 डिग्री पहिले सुरू झाला, टीडीसीच्या 10 डिग्री पहिले सुरू झाला आणि बीडीसीवर बंद पण नाही झाला आणि समोर अजून किती पुढे गेला तो बीडीसीच्या 60 डिग्री समोर गेला आणि त्याच्यानंतर इथं काय झालं, इनलेट वॉल क्लोज. परत एकदा एका व्यवस्थित काय सांगितलं की जो इनलेट वॉल ओपन होतो तो टीडीसीवर न होता ॲक्च्युअल डायग्राममध्ये 10 डिग्री पहिले ओपन होऊन जातो आणि बीडीसीवर क्लोज पण होत नाही. तो पिस्टन ज्यावेळेस बीडीसी कडून टीडीसी कडे जायला लागलेलं आहे
हे पिस्टन या बॉटम डेड सेंटरकडून या टॉप डेड सेंटरकडे ज्यावेळेस जात आहे, वर जात असताना ज्यावेळेस हा पिस्टन थोडा वर चालला जातो, म्हणजेच क्रॅंकचं किती डिग्री रोटेशन होऊन जातं, 60 डिग्री जास्त रोटेशन होऊन जातं, म्हणजे 1/3. अरे 180 टोटल आहे ना, तर याचा 1/3 किती होऊन जातं, 60 डिग्री. म्हणजे हा जोपर्यंत समजा असा अर्ध्या रस्त्याचा थोडासा खाली राहतो, त्यावेळेस इथला जो इनलेट वॉल आहे ना तो क्लोज होतो. म्हणजे इनलेट वॉल किती वेळसाठी ओपन राहिला, इथं TDC वर ओपन होणार होता, पहिले 10 डिग्री ओपन होऊन गेला, BDC वर क्लोज होणार होता, नंतर 60 डिग्री वर गेला, म्हणजे टोटल 70 डिग्री जास्त ओपन राहतो. म्हणू शकतो ना असं आपण की ऍक्च्युली त्याची लिमिट किती होती इनलेट वॉल ओपन व्हायची, त्याला किती अँगल भेटणार होता 180, पण त्याने 180 मध्ये समाधान नाही मानलं, त्याने अजून 70 डिग्री करून घेतलं. म्हणजे टोटल किती डिग्री ओपन राहतो तो, 250 डिग्री हा आपला इनलेट वॉल जो आहे तो ओपन राहतो. का ओपन राहतो, मग त्याच्या मागचं कारण समजा, हे तर तुम्ही त्याच्यावरून लिहू शकतात, पण का ओपन राहतो त्याच्या मागचं कारण काय आहे, तर कारण असं आहे की जितका जास्त वेळ इनलेट वॉल ओपन राहतो तेवढंच फ्यूल आणि एअरचं जे मिक्सचर राहतं, ज्याला आपण चार्ज म्हणतो, वर्किंग फ्लुइड म्हणतो, ते तेवढ्यात जास्त प्रमाणात खाली येतं. कशामध्ये येतं, सिलेंडरमध्ये. खाली येतं म्हणजे सिलेंडरमध्ये येतं. तर जेवढ्या जास्त प्रमाणात एअर आणि फ्यूलचं मिक्सचर चार्ज जेवढा जास्त सिलेंडरमध्ये येईल, तेवढं त्या ठिकाणी कंबशन प्रॉपर होतं आणि तेवढीच जास्त पॉवर जनरेट होते. परत एकदा सांगतोय बघा, काय होतंय की जे फ्यूल हे बेसिकली जो आपला इनलेट वॉल आहे, इनलेट वॉल जो राहतो, सक्शन वॉल ज्याला म्हणतो आपण, तो 10 डिग्री पहिले ओपन होतो आणि 60 डिग्री नंतर क्लोज होतोय. कशासाठी ओपन होतोय हा, तर बेसिकली पिस्टन जो आहे तो जसा TDC पासून पिस्टन जो आहे तो तुमचा TDC पासून जसा BDC कडे येत जातो, तसं त्या ठिकाणी फ्रेश चार्ज जो आहे तो एंटर करतो. पण सिमिलरली पिस्टन BDC कडून TDC कडे जात असताना पण पिस्टनचं रोटेशन, पिस्टन जास्त वर चालला जातो, क्रॅंकचं 60 डिग्री नंतर रोटेशन झाल्यावर तो जो इनलेट वॉल आहे तुमचा तो क्लोज होतोय. इतका वेळ ओपन राहून काय फायदा होतोय, तर फायदा असा आहे की एअर आणि फ्यूलचं जे मिक्सचर आहे, जे चार्ज आहे, ते जास्तीत जास्त सिलेंडरच्या मध्ये येऊन जातं. ठीक आहे, हा जास्त वेळ ओपन असल्यामुळे काय होतं, एअर फ्यूल मिक्सचरचे बेसिकली तुमचं जास्त प्रमाणात जास्त क्वांटिटीमध्ये सिलेंडरच्या आतमध्ये येतं, किंवा कंबशन चेंबर ज्याला म्हणतो आपण त्याच्या आतमध्ये असतं. पुढे आता इथे इनलेट वॉल क्लोज झाला, मग इनलेट वॉल क्लोज झाल्यानंतर कॉम्प्रेशनला सुरुवात होणार ना. म्हणजे याचा अर्थ पिस्टन इथून इथपर्यंत येऊन गेला, तोपर्यंत इथली जी एअर होती ही कॉम्प्रेस झाली होती का, नाही. आता इथं पिस्टन क्लोज झाला, एक्झॉस्ट वॉल क्लोज आहे, मग आता या एअरचं काय होतं, कॉम्प्रेशन सुरू होतं. बघा कॉम्प्रेशन कुठून कुठपर्यंत झालं, इनलेट वॉल क्लोज झाल्यापासून तर इथपर्यंत मी दाखवलंय की कॉम्प्रेशन होत आहे. ठीक आहे, आता परत यामध्ये जर तुम्ही थोडं बारीकाईने ऑब्झर्व केलं तर ही लाईन जी आहे ती मी इनलेट वॉल ओपन ज्या ठिकाणी होतो ना तोपर्यंतच दाखवली आहे. पूर्ण TDC पर्यंत कॉम्प्रेशन स्ट्रोक दाखवलेला नाही. काय सांगतोय की पूर्ण TDC पर्यंत कॉम्प्रेशन स्ट्रोक दाखवलेला नाहीये. तुम्हाला काय माहिती आहे की पिस्टन जो आहे तो TDC ला पोहोचतो आणि TDC ला पोहोचल्यावर मग इथं स्पार्क किंवा फ्यूल येत असतं, हेच माहिती आहे. ऍक्च्युली तसं नाही होत. ऍक्च्युली काय होतंय बघा, कॉम्प्रेशन स्ट्रोक जो आहे तो परत 10 डिग्री पहिलेच थांबून जातो. म्हणजे पिस्टन पूर्ण वरपर्यंत जाऊ शकतोय का TDC पर्यंत, नाही. आणि ह्याच पॉइंटवर काय होऊन जातं, स्पार्क इग्नाइट होतो किंवा फ्यूल इंजेक्ट होतो. काय सांगितलं, ज्या ठिकाणी मी कॉम्प्रेशन स्ट्रोकला थांबवलेलं आहे त्या पॉइंटवर एक तर स्पार्क इग्नाइट होतो किंवा फ्यूल इंजेक्ट होतोय. ठीक आहे, कॉम्प्रेशन स्ट्रोक इथे संपून जातो, पूर्ण TDC पर्यंत जात नाहीये. मग हा जो ड्युरेशन आहे कोणता, हा वाला इतका, त्याच्यामध्ये काय होतं, याला ऍक्च्युली इग्निशन लॅग असं म्हणतात. इग्निशन लॅग का म्हणतात, कारण तो जो टाइम आहे ना त्याच्यामध्ये बेसिकली जो इग्निशन व्हायला पाहिजे होतं या पर्टिक्युलर पॉईंट इथं व्हायला पाहिजे होतं, पण ते इग्निशन पहिलेच होऊन जातं आणि तो जो टाइम आहे तेवढ्या ड्युरेशनमध्ये इग्निशन होत नाही, त्यामुळे त्याला इग्निशन लॅग असं म्हटलं जातं. बघा आता पुढे इथं कॉम्प्रेशन स्ट्रोक होऊन जातं तुमचं. कॉम्प्रेशन स्ट्रोक नंतर हा जो फेज होता त्याला आपण इग्निशन लॅग म्हणतो. दिस फेज इज कॉल्ड एज इग्निशन लॅग. या इग्निशन लॅगमध्ये होतं काय की जे प्रेशर आहे कशाचं, फ्यूलचं किंवा चार्जचं जे प्रेशर राहतं ते वाढत नाही, टेम्परेचर वाढत नाही.
ठीक आहे. प्रेशर पण वाढत नाही त्या ठिकाणी, टेम्परेचर पण वाढत नाही. इथं वरती समजा हा स्पार्क प्लग आहे, खालून पिस्टन आला या ठिकाणी TDC वर नाही पोहोचलाय, TDCच्या पहिलेच इथं कॉम्प्रेशन स्ट्रोक कंप्लीट होऊन गेला. हा जो इतका पिस्टन मूव्ह होतोय, हा छोटासा भाग म्हणतोय मी, इथं कॉम्प्रेशन स्ट्रोक होऊन गेला. या ठिकाणी पिस्टन होता, TDC पर्यंत पोहोचला पण नाहीये आणि या स्पार्क प्लगने किंवा या फ्यूल इंजेक्टरने फ्यूल किंवा स्पार्क टाकून दिला. मग आता याचं काम झाल्यानंतर ही समजा माझा दुसरा हाती TDCची पोझिशन आहे, तर इथून इथपर्यंत जसा तो पिस्टन येईल एवढ्या भागामध्ये नाही त्याचं प्रेशर वाढणार आहे. कशाचं? तो जो चार्ज आहे ना त्या ठिकाणी कॉम्प्रेस झालेला, त्याचं काहीतरी प्रेशर टेम्परेचर आहे, पण फर्दर त्याचं ना प्रेशर वाढतं नाही टेम्परेचर वाढतं. तर त्या फेजला आहे इग्निशन लॅग असं म्हटलं जातं. पुढे त्यानंतर जो पॉवर स्ट्रोक आहे आपला किंवा जो एक्सपान्शन स्ट्रोक आहे तो अगेन हे लक्षात ठेवा TDCलाच सुरू होतो. ठीक, TDCला एक्सपान्शन स्ट्रोक झालं. आपल्याला माहिती काय की एक्सपान्शन स्ट्रोक जो आहे तो या ठिकाणी TDC पासून एक्झॅक्टली कुठपर्यंत झाला पाहिजे, BDC पर्यंत, पण तसं पण होत नाही. एक्झॉस्ट स्ट्रोक जो आहे तो TDCला चालू तर होतो पण BDC पर्यंत येण्याच्या पूर्वीच इथं बघा संपून जातो आणि एक्झॉस्ट वॉल्व होऊन जात आहेत ओपन. असं का होतंय त्याच्या मागचं कारण समजून घ्या. ज्यावेळेस पिस्टन वर आला, स्पार्क सोडला गेला, थोडा अजून पिस्टन वर गेला, TDC वर पोहोचला, नंतर इथं काय होऊन जातं आणि तो जो ड्युरेशन होता ना, हे समजा पहिले हा जो छोटासा ड्युरेशन याच्यामध्ये होतं काय, स्पार्क तर टाकला गेला होता किंवा फ्यूल तर टाकलं गेलं होतं, पण ते जळून गेलं का? नाही. फ्यूल टाकल्यानंतर ते लगेच जळायला लागतं का? नाही. तो जो छोटासा मायक्रो सेकंडचा टाइम, एकदम छोटासा टाइम राहतो, त्या टाइममध्ये फ्यूल जस्ट वरती पिस्टन फक्त वर जात आहे ना, फ्यूल कॉम्प्रेस्ड होत आहे नाही त्याचं टेम्परेचर वाढतंय. आणि तो जो टाइम स्पॅन राहतो त्या टाइम स्पॅनमध्ये होतं काय की फ्यूल जे आहे ते हळूहळू करत पूर्ण जळतं. ॲक्च्युली जर बघायला गेलं तर तो टाइम एकदम मायक्रो सेकंडमध्ये राहतो, पण ते फ्यूल हा जो टाइम आहे ना बेसिकली हा टाइम कशासाठी आहे? फ्यूलला पूर्ण जळण्यासाठी लागणारा टाइम आहे. आणि जसं फ्यूल पूर्ण जळून जातं तसा एकदम स्फोट होणार आहे. स्फोट झाला म्हणजे प्रेशर क्रिएट होतं. आपल्याला माहिती आहे वरती प्रेशर क्रिएट झाला की हा जो पिस्टन आहे हा खाली दाबला जातो जोरात. पिस्टन जसा खाली जातोय तर एक्सपान्शन स्ट्रोक सुरू होतो आपल्याला माहिती आहे. पण हे जे प्रेशर या ठिकाणी जनरेट झालं होतं काय की दिस प्रेशर the pressure generated is much more as compared to the atmospheric pressure. atmospheric pressure कोणतं? पिस्टन सिलेंडरच्या बाहेरच्या प्रेशरपेक्षा सिलेंडरच्या आतलं प्रेशर काय होऊन गेलं? जास्त. आपल्याला माहिती आहे जो गॅस राहतो कुठून कुठे जातो, हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे. मग आतमध्ये जी जास्त प्रेशर जनरेट झालंय, पिस्टन खाली गेल्यामुळे तो प्रेशर थोडं कमी होत जातं, पण तरीही ते प्रेशर जे आहे ते बाहेरच्या प्रेशरपेक्षा जास्त राहतं. त्यामुळे हे आतलं प्रेशर त्या एक्झॉस्ट वॉलला बाहेर प्रेस करतं, बाहेर ढकलायचं काम करतं आणि त्यामुळे एक्झॉस्ट वॉल जो BDCला ओपन व्हायला पाहिजे होता तो 55 डिग्री पहिलेच ओपन होऊन जातो. जो एक्झॉस्ट वॉल बॉटम डेड सेंटरला ओपन व्हायला पाहिजे होता तो एक्झॉस्ट वॉल 55 डिग्री बिफोर BDC ओपन होऊन जातो. ठीक आहे. आणि मग एक्झॉस्ट वॉल इथून ओपन झाला याचा अर्थ काय की आता एक्झॉस्ट गॅसेस जे ते बाहेर जाणार. कॉम्प्रेशन स्ट्रोक तुमचा इथंच संपून गेला 55 डिग्री पहिले, पॉवर स्ट्रोक पहिलेच संपून गेला. इथून एक्झॉस्ट वॉल ओपन झाला म्हणजे एक्झॉस्ट गॅसेस जे ते बाहेर जायला सुरुवात होते. आता आपल्याला काय माहिती की एक्झॉस्ट वॉल झालं लवकर तो ओपन झाला, पण क्लोज कुठं व्हायला पाहिजे होता? TDCला. होईल का? नाही. एक्झॉस्ट वॉल जो आहे तो TDCला क्लोज होत नाही. तुम्ही जर पाहिलं तर एक्झॉस्ट वॉल बघा या ठिकाणी क्लोज सांगितलाय मी, एक्झॉस्ट वॉल क्लोज. एक्झॉस्ट वॉल जो क्लोज झालेला आहे तो 20 डिग्री TDCच्या नंतर, म्हणजे पिस्टन वरती पोहोचून परत खाली यायला सुरुवात होऊन गेली. बरोबर आहे ना? TDCला पोहोचून पिस्टन परत बॉटम डेड सेंटरकडे यायला सुरुवात करून गेली, तेव्हा एक्झॉस्ट वॉल क्लोज झालेला आहे. मग इतका वेळ एक्झॉस्ट वॉल का ओपन राहतो त्याचं मागचं कारण पण काय समजा. हे कारण दोघांसाठी लागू पडतं, ज्याला म्हटलं जातं इनर्शिया ऑफ गॅस. ठीक आहे. दोघांसाठी म्हणजे कोणासाठी लागू पडतं? इनलेट वॉलसाठी पण आणि एक्झॉस्ट वॉलसाठी पण. कारण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इनलेट वॉल बी त्याच्या टाइमपेक्षा जास्त वेळ ओपन आहे आणि एक्झॉस्ट वॉल पण त्याच्या टाइमपेक्षा जास्त वेळ ओपन आहे. तर असं का होतंय? बिकॉज ऑफ द इनर्शिया ऑफ द गॅस. इनर्शिया ऑफ द गॅस समजतं तुम्हाला. बघा जसं इनलेटची गोष्ट करू पहिले. इनलेट वॉल ओपन झाला, बाहेरून गॅस आतमध्ये येतोय, सिलेंडरच्या मध्ये येतोय, त्याचं येण्याचं एक मोमेंटम बनून जातं आणि त्या मोमेंटममुळे एक्झॉस्ट म्हणजे आपला इनलेट वॉल जरी क्लोज व्हायचा प्रयत्न करत असेल पण बाहेरून येणारा जो गॅस राहतो तो त्याला म्हणतो थांब, आम्हाला मध्ये येऊ दे है ना. जर एखाद्या ठिकाणी तुम्ही गर्दीत थांबलेले आणि जर ते गर्दी थांबवणारे जे बाउन्सर राहतात किंवा जे गार्ड उभे राहतात त्यांनी
समजा थांबायला सांगितलं, तुम्ही थांबता का? नाही, आम्ही बी घुसून जाऊ, आम्ही बी चालले जाऊ तेवढ्या ह्याच्यात. तसंच त्यांचं बी पटापट आतमध्ये येत राहतात. कोण? चार्ज. कुठं येतोय? चेंबरमध्ये. कोणत्या? कंबशन चेंबर किंवा सिलेंडरमध्ये येतोय. मग त्याचं काय बनून जातं? एक ते मोमेंटम. गर्दीमध्ये तुम्हाला स्वतःहून चालायची गरज पडते का? नाही, आपोआप धक्के लागतात, तुम्ही आपोआप पुढे सरकत राहतात. बस त्यालाच म्हटलं जातं मोमेंटम. तसंच हा गॅस पण मध्ये येत जातो. जसा गॅस मध्ये येत चाललेला आहे तो इतका जास्त वेळ येतो आणि मग जसा पिस्टन खालून वर येत असतो BDC कडून TDC कडे, मी ही गोष्ट इनलेट वॉलची सांगतोय, वरून गॅस येतोय, पिस्टन खाली पोहोचला BDC ला, परत वरती यायला सुरुवात केली. मग जसं इथं प्रेशर वाढतं तसं तो वॉल बंद होतो. मग वॉल बंद होण्यासाठी मग जो ॲक्च्युली BDC वर बंद व्हायला पाहिजे होता तो BDC वरना बंद होता. पुढे 60 डिग्री पुढे जाऊन मग इनलेट वॉल क्लोज होतो. आणि हे कोणामुळे झालं? मग बिकॉज ऑफ द इनर्शिया ऑफ द गॅस. सिमिलरली एक्झॅक्टली सेम कंडिशन आहे एक्झॉस्ट वॉलसाठी पण. तर एक्झॉस्ट वॉलमध्ये सुद्धा काय होतं की आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आतमधलं प्रेशर बाहेरच्या प्रेशरपेक्षा जास्त होऊन गेलं. आतमधून गॅस बाहेर जात आहे. मग जसा पिस्टन वरून खाली यायला लागला, ॲक्च्युली व्हायला काय पाहिजे होतं? TDC कडून जसा पिस्टन खाली यायला लागला एक्झॉस्ट वॉल क्लोज व्हायला पाहिजे होता. पण नाही, मधले जे गॅसेस आहेत त्यांचं बी काय म्हणणं, थांब मला बी जाऊ दे, सगळे गॅसेस बाहेर पडतात. पण याचा फायदा काय होतो? एक्झॉस्ट वॉल जास्त वेळ ओपन राहिल्याने फायदा असा होतो की जे एक्झॉस्ट झालेले गॅसेस राहतात किंवा जे बर्न झालेले पार्टिकल्स राहतात गॅसेसचे, ते पूर्णपणे बाहेर निघून जातात. कुठून? क्लिअरन्स व्हॉल्यूममधून. जो पिस्टनचा किंवा कंबशन चेंबरचा व्हॉल्यूम राहतो त्याच्यामधनं ते पूर्ण एक्झॉस्ट गॅसेस बाहेर पडतात आणि त्यामुळे नवीन येणारा जो फ्रेश चार्ज आहे, एक्झॉस्ट गॅसेस बाहेर गेले है ना, एक्झॉस्ट गॅसेस इथून समजा या साईडने एक्झॉस्ट वॉलमधून बाहेर गेले, इनलेट वॉलमधून नवीन चार्ज आला. इथले सगळे गॅसेस जर बाहेर गेले नाही आणि इथले चार्ज जर नवीन चार्ज येऊन गेला तर हे दोन्ही मिक्स होऊन जातील. कोण? एक्झॉस्ट गॅस जर पूर्णपणे बाहेर नसता गेला, जर हा लवकर बनवून गेला समजा TDCला, तर एक्झॉस्ट गॅसेस पूर्णपणे बाहेर जातील का? 99% चालले जातील. पण जो 1% राहिलेला आहे आणि इथला जो नवीन फ्रेश चार्ज आला तो काय होऊन जाईल? कंबाईन होऊन जातील है ना, मिक्स होऊन जातील ते एक दुसऱ्यामध्ये. मग जळलेला गॅस काय पुन्हा जळणार आहे का? नाही. मग त्याच्यामुळे होतं काय की इंजिनची जी इफिशियन्सी आहे किंवा इंजिन ॲक्च्युली जितकी नवीन चार्ज घेऊन जितकी ताकदने पॉवर जनरेट करू शकत होता तेवढी पॉवर तो जनरेट करेल का? नाही. कारण त्या 1% जी जागा होती ती बर्न गॅसेसने घेऊन घेतली, जे की परत जळणार नाही आणि ज्यांच्यामुळे पॉवर जनरेट होणार नाही आहे. त्याऐवजी जर फ्रेश चार्ज झाला असता तर तेवढी 1% एनर्जी जास्त तयार झाली असती. म्हणून जर तो एक्झॉस्ट वॉल जर लवकर क्लोज झाला TDCवरच तर मग इंजिनची इफिशियन्सी काय होऊन जाते? कमी होऊन जाते. ठीक आहे, याला व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी असं म्हटलं जातं. तर त्याच्यामुळे एक्झॉस्ट वॉल जास्त वेळ ओपन राहिल्यामुळे व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी इंजिनची वाढत असते. ठीक आहे, हे झालं एक्झॉस्ट वॉलचं. क्लिअर झालेत सगळे? ठीक आहे, एक्झॉस्ट वॉल 20 डिग्री TDCच्या नंतर बंद होतोय. ठीक, हे अँगल्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट, इथं जर तुम्ही बघितलं तर इथं मी लिहिलंय इनलेट वॉल ओपन आणि एक्झॉस्ट वॉल क्लोज मी या ठिकाणी लिहिलंय. म्हणजे हा जो इतका भाग आहे हा, याच्यामध्ये इनलेट वॉल ओपन आहे आणि इथं एक्झॉस्ट वॉल बी ओपन आहे, कारण क्लोज तर इथं झाला. इथून तर एक्झॉस्ट वॉल एकदाचा जो ओपन झालेला आहे, पुढे गेला इथला, इथून एक्झॉस्ट वॉल ओपन झाला तो पूर्ण इथपर्यंत ओपन आहे. म्हणजे हा जो भाग होता इतका, हा 10 डिग्री आणि हा वरचा 20 डिग्री, टोटल 30 डिग्रीचा भाग. हा, या 30 डिग्रीच्या भागामध्ये दोन्ही वॉल ओपन राहतात. इनलेट वॉल पण ओपन राहतो आणि एक्झॉस्ट वॉल पण ओपन राहतो. ठीक आहे, तर मग या इनलेट वॉल आणि एक्झॉस्ट वॉल हा इतका 20 ते 30 डिग्री ओपन राहिलेला चालतो. हाय स्पीड इंजिन राहतात त्यामुळे 20 ते 30 डिग्री इनलेट वॉल ओपन राहिलेला चालेल. याच्यापेक्षा जास्त वेळ तो ओपन व्हायला नको. याच्यापेक्षा जास्त वेळ म्हणण्यापेक्षा याच्यापेक्षा जास्त अँगल तो ओपन व्हायला नको. जर जास्त वेळ ओपन राहिला तर काय होईल की समजा इनलेट वॉल लवकर ओपन होऊन गेला, मग इनलेट वॉल 10च्या ऐवजी 30 डिग्री लवकर ओपन झाला, समजा 30 डिग्रीवर लवकर ओपन होऊन गेला. मग एक्झॉस्ट गॅसेस जे बाहेर जात असतील इंजिनमधून ते एक्झॉस्ट गॅसेस बाहेर जात आहे की नाही जात आहे तोपर्यंत तर इनलेट गॅसेस म्हणजे फ्रेश चार्ज जो आहे तो आतमध्ये येऊन जाईल. कळलं मला काय म्हणायचं आहे? एक्झॉस्ट गॅसेस जोपर्यंत बाहेर जात आहे तोपर्यंत हा जो फ्रेश चार्ज आहे हा आतमध्ये येऊन जाईल आणि एक्झॉस्ट गॅसेस तर अजून जाताच आहे, मध्ये काय होऊन जाईल यांचं मिक्स होऊन जाईल. मिक्स झाल्यामुळे इफिशियन्सी काय होऊन जाईल इंजिनची? कमी होऊन जाईल. ठीक आहे, जी इफिशियन्सी ॲक्च्युली इंजिनची यायला पाहिजे होती ती आता तितकी येणार नाही, उलट घटून जाईल इंजिनची इफिशियन्सी. ठीक, तर ही झाली तुमची ॲक्च्युअल वॉल टायमिंग डायग्राम. काय कळलं? इनलेट वॉल जो एक्झॅक्टली ओपन कुठं व्हायला पाहिजे होता?
TDCला होतोय का? नाही, 10 डिग्री पहिले होतोय. ठीक आहे, का होतोय? कारण सक्शनमुळे तेवढं प्रेशर क्रिएट होऊन जातं. 10 डिग्री पहिलेच ओपन होऊन जातो. 10 डिग्री पहिले ओपन झाल्यावर जो बंद व्हायला पाहिजे होता BDCला जाऊन तो होतोय का? नाही. कुठं बंद होतोय? 60 डिग्री नंतर. का बरं? बिकॉज ऑफ द रिझन इज इनर्शिया ऑफ द गॅस. ठीक आहे, इनर्शिया ऑफ गॅसमुळे नवीन फ्रेश चार्ज येत राहतो. त्याच्याने फायदा असा होतो की इंजिनची इफिशियन्सी वाढते. ठीक आहे, जास्तीत जास्त चांगला चार्ज जसा मिक्स झालेला चांगला चार्जमध्ये येईल तेवढंच चांगलं कंबशन होईल ना, तेवढीच पॉवर भेटेल. तर मग इनलेट वॉल जे राहतात ते 60 डिग्री 10 डिग्री पहिले ओपन होतात, 60 डिग्री नंतर बंद होतात. आणि त्याच्यानंतर पुढचा स्ट्रोक जो होतो तो आपला कोणता होतो? कॉम्प्रेशन स्ट्रोक होतो. कॉम्प्रेशन स्ट्रोक एक्झॅक्टली कुठं संपायला पाहिजे होता? TDCला जाऊन, पण तसं होत नाही. कॉम्प्रेशन स्ट्रोक हा पहिलेच संपून जातो आणि ज्या पॉईंटवर मी इथं कॉम्प्रेशन स्ट्रोक एंड दाखवला आहे त्याच पॉईंटवर काय होऊन जातं? स्पार्क इग्नाइट होतो किंवा फ्यूल इंजेक्ट होतो. ठीक, पण इथून इतका जो भाग आहे त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला? काय सांगितलं होतं मी? त्याचं नाव लिहून घ्या पाहिजे होतं तुम्ही. याला म्हटलं होतं इग्निशन लॅग. बुकमध्ये दिलंय की माझ्या लक्षात नाही आहे, पण याला काय म्हटलं जातं? इग्निशन लॅग असं म्हटलं जातं. इग्निशन लॅगचा अर्थ काय राहतो? की एवढ्या भागामध्ये कंबशन झालेलं नाहीये. फ्यूल तर टाकलं गेलं, पण इग्नाइट झालंय का? नाही. इग्नाइट कुठून सुरू झालं? TDC पासून. फ्यूल टाकलं गेलं किंवा स्पार्क टाकलं गेला, पण ते फ्यूल जळलं का तेवढ्या भागात? नाही. तेवढ्या वेळेसाठी ते मागे पडून गेलं ना, म्हणून त्याला म्हटलं जातं इग्निशन लॅग. आणि फ्यूल जळायला लागतं TDCवर ज्यावेळेस पिस्टन पोचतो तिथून. आणि एवढ्या भागामध्ये काय सांगितलं मी? की प्रेशर पण वाढत नाही आणि चार्जचं टेम्परेचर पण वाढत नाही. विदाउट इन्क्रीजिंग द प्रेशर पिस्टन वर जात राहतो. मग त्यानंतर सुरू होतो तुमचा एक्सपान्शन स्ट्रोक. आणि एक्सपान्शन स्ट्रोकमध्ये फ्यूल जे आहे ते कंटिन्युअसली बर्न होतं. बर्न झाल्यामुळे पिस्टनवर प्रेशर अप्लाय होतं, पण पिस्टनवर प्रेशर अप्लाय झाल्यामुळे तो इतका जास्त होऊन जातो की जेणेकरून चेंबरच्या आतलं प्रेशर हे बाहेरच्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त होऊन जातं. त्यामुळे एक्झॉस्ट वॉल जो BDCला ओपन व्हायला पाहिजे होता तो उलटा 55 डिग्री पहिले ओपन होऊन जातो एक्झॉस्ट वॉल. आणि एक्झॉस्ट वॉल ओपन झाल्यामुळे जो एक्सपान्शन किंवा पॉवर स्ट्रोक आहे तो पण कमी होतो गरजेपेक्षा. आणि तिथूनच एक्झॉस्ट वॉल ओपन होऊन जातो. बर्न झालेले जे गॅसेस आहेत ते बाहेर निघत राहतात. जो एक्झॉस्ट वॉल TDCला जाऊन बंद व्हायला पाहिजे होता तो तिथं पण बंद होत नाही, उलटा तो 20 डिग्री समोर जाऊन बंद होतो. त्याच्या मागचं रिझन काय? अगेन बिकॉज ऑफ द इनर्शिया ऑफ द गॅस. गॅस सगळा बाहेर पडायचं बघतो. आम्ही बंद झालोय, आमचं काम झालंय, चला बाहेर निघू, है ना. पण जे सगळे गॅसेस बाहेर चालले जातात त्याच्यामुळेच इंजिनची इफिशियन्सी वाढते. उलट हे 10 डिग्री 60 डिग्री हे जास्त इनलेट वॉल ओपन राहतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त फ्रेश चार्ज म्हणजे येतो, म्हणूनच इंजिनची इफिशियन्सी वाढते. पण ॲक्च्युली आताचे जे इंजिन आहेत ते खूप हायस्पीड इंजिन राहतात ना. मग इतक्या हायस्पीड इंजिनमध्ये तो जो टाईम राहतो ना फ्रेश चार्जचा यायचा वगैरे तो कमी जास्त होऊ शकतो. ठीक, म्हणून ते जे अँगल्स वगैरे राहतात ते थोडेफार आपल्याला चेंज झालेले बघायला पण भेटतात. ठीक आहे, आजचं लेक्चर मला वाटतं आपण इतकंच ठेवलं पाहिजे कारण जास्त मोठं होऊन जाईल ना. ओके, कळलं इतकं? आणि जसं मी तुम्हाला सांगत होतो एक कन्सेप्ट की जे आजचे इंजिन आहेत आपले असेच काम करतात. हाय स्पीड इंजिन राहतात खूप. तुम्ही जर गाडीचं पाहिलं असेल तर गाडीवरती RPM लिहिलेले मीटर राहतात. त्याचा अर्थ काय राहतो? तो इंजिन एका मिनिटात 1000, 2000, 3000, 4000, 5000, 6000 खूप जास्त राहतात. असे 8-9000 RPM पर्यंत राहतात. ते RPMचा अर्थ समजतो ना, रिव्हॉल्युशन पर मिनिट. तो क्रँकशाफ्ट त्या एका मिनिटात 5000, 6000 वेळेस जर फिरलाय तर तुम्ही विचार करताय तो किती जोरात फिरतोय. एका मिनिटात तो क्रँकशाफ्ट 6000 वेळेस गोल फिरला. याचा अर्थ काय होतोय की एका सेकंदात तो किती फिरेल? जर तुम्ही सांगितलं की समजा 6000 वेळेस फिरला एका मिनिटात, तर एका मिनिटात राहतात 60 सेकंद गेले 100. याचा अर्थ समजतोय तुम्हाला की एका सेकंदात तो क्रँकशाफ्ट 100 वेळेस फिरतो. तुम्ही विचार करताय त्याचा स्पीड किती ट्रिमेंडस असेल. म्हणजे 100 वेळेस एका सेकंदात. मी 1 सेकंद म्हणतो तोपर्यंत तर 1 सेकंद होऊन जातो. तो तेवढ्या वेळात 100 वेळेस फिरतो तो क्रँकशाफ्ट. म्हणजे इतका जोरात जर हा क्रँकशाफ्ट फिरत असेल तर कसला हा वॉल टायमिंगचा डायग्राम, कसले ते 10 डिग्री टाईम तरी भेटत असेल का त्याला इतकं हे करायचं. म्हणूनच काय होतं की आपले जे नवीन हाय स्पीड इंजिन आहेत सध्याच्या स्थितीतले हे सगळ्यांमध्ये इनलेट वॉलचा टायमिंग आणि एक्झॉस्ट वॉलचा टायमिंग जो आहे तो जास्त ठेवला जातो. जेणेकरून फ्यूल पूर्णपणे आतमध्ये आलं पाहिजे, जास्तीत जास्त फ्यूल आतमध्ये आलं पाहिजे. ते बर्न होऊन ते सगळं फ्यूल बाहेर पण गेलं पाहिजे. जर फ्यूल जळलेलं बाहेर नाही गेलं मी तुम्हाला सांगितलं इफिशियन्सी कमी होऊन जाते. जर चांगलं फ्यूल आतमध्ये नाही आलं तरी बी इफिशियन्सी इंजिनची कमी होऊन जाते. आणि हे सगळं पॉसिबल होतं कोणामुळे? बिकॉज ऑफ द इनर्शिया ऑफ द गॅस.
इनर्शिया ऑफ गॅसमुळे फ्यूल आतमध्ये बी येतं आणि जास्त फ्यूल आतमध्ये बी येतं आणि जास्त फ्यूल बाहेर पण जातं. तर हे तुमचं ॲक्च्युअल बॉल टायमिंग डायग्राम आहे. याची थेरी मी तुम्हाला व्हॉट्सअपला फोटो पाठवेल. ज्यांनी हा लेक्चर पाहिला त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे की आम्हाला थेरी पाहिजे, तर मी तुम्हाला थेरीचा फोटो पाठवेल. ज्यांनी मेसेज केला त्यांनाच पाठवेल, म्हणजे मला बी समजेल की किती लोक ॲक्च्युली लेक्चर बघताय, किती लोक नाही बघत आहे, त्याच्यावरून मला पण कळून जाईल. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. थेरीसाठी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला फोटो पाठवून देईल थेरीचा. लिहून द्यायला काही नाही, पण भरपूर मोठं वेळ चालला जाईल, त्याच्यामध्ये अजून एक लेक्चर चाललं जाईल आपलं. त्याच्यापेक्षा व्हॉट्सअपला मी पाठवून देईल, तुम्ही लिहून घ्यायचं आहे फक्त. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.